स्क्रीन दिसते सगळ्यांना व्यवस्थित? येस नो? स्क्रीन दिसते? चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके, ठीक आहे. जर माझा आवाज ब्रेक झाला तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्ही, किंवा कॉल केला तरी चालेल. मग इथं स्क्रीनवरती मला नाही समजणार. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूयात आता इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. आता मेन आपलं काय आहे, मोठं काय आहे आपला, आपण पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये टोटल काय बघणार आहे तर वॉटर सॅनिटेशन आणि हायजीन ह्याचा आपण स्टडी करणार आहे. त्याच्यासाठी काय, आता जे आपलं चॅप्टरचं इंट्रोडक्शन आहे ते आपण बघितलेलं आहे, पण बेसिक आपण पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये काय करणार आहे तर वॉटर सॅनिटेशन आणि हायजीन हे कसं मेंटेन करायचं हे आपण बघणार आहे. तर बघूयात. तर आता पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचे ग्लोबल गोल्स काय, ग्लोबल म्हणजे काय, ओव्हरऑल आपली जे ओव्हरऑल इंडियामध्ये आपले ग्लोबल गोल्स काय येतील पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचे तर टोटल ओव्हरऑल हेल्थ ऑफ दी टोटल पॉप्युलेशन मध्ये काय, तर त्याच्यामध्ये हेल्थ मध्ये काय येणार, फायनान्शियल हेल्थ असेल किंवा एक मिनिट, तर आपण ग्लोबल गोल्स ऑफ दी पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग काय आहेत तर नो पॉवर्टी, नो हंगर, म्हणजे जे काय आपली पब्लिकची फूड रिक्वायरमेंट आहे ते सुद्धा आपल्याला ग्लोबल गोल्स मध्ये पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये आपण कम्प्लीट कशी करू शकतो याच्याबद्दलचा आपल्याला स्टडी आहे. नेक्स्ट काय आहे, गुड हेल्थ, जी आपली पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला ऑलरेडी सब्जेक्ट नावामध्येच आहे की गुड हेल्थ ऑफ दी काय असेल ते आपलं टोटल पॉप्युलेशन, हे पण एक आपलं मोठं आहे किंवा आपला गोल आहे. नेक्स्ट क्वालिटी ऑफ एज्युकेशन, जी क्वालिटी आहे आपल्या एज्युकेशनची टोटल पॉप्युलेशनच्या, ती क्वालिटी आपण कशी मेंटेन करायची किंवा जी काय आपण आता एज्युकेशनची क्वालिटी देऊ शकतोय टोटल पॉप्युलेशनला ते इन्क्रीज कशी करायची, हे ओव्हरऑल कशामध्ये येतं तर ग्लोबल गोल्स ऑफ दी पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. आपण यामध्ये स्टडी करणार आहे आता आपली पर्टिक्युलर बिल्डिंग आणि त्याच्याबद्दलचा, पण आपलं टोटल गोल काय आहे, ग्लोबल गोल ऑफ दी पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. तर हे एक मिनिट, हे जे तुम्हाला समोर चार्ट दिसतोय हे तुमचे टोटल 17 आहेत गोल्स पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचे. एकच मिनिट, नेक्स्ट तर नेक्स्ट बघूया. फर्स्ट काय आहे, नो पॉवर्टी, म्हणजे जे काय आपलं टोटल फूड असेल किंवा फायनान्शियल स्टॅबिलिटी म्हणू शकतो आपण टोटल पॉप्युलेशनची, ती कशी आपल्याला मेंटेन करायला येईल. ओव्हरऑल हेल्थ बघायची आपल्याला, मग फायनान्शियल असेल किंवा फूड असेल किंवा एज्युकेशन असेल, ओव्हरऑल सगळे आपण तिथं आपल्या टोटल पॉप्युलेशनला आपण एक समांतर किंवा सगळ्यांना सगळ्या गोष्टी पुरवता आल्या पाहिजेत असं आपलं तिथं गोल आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉवर्टी येतं, पॉवर्टीमध्ये फायनान्शियल जी ग्रोथ आहे ती प्रत्येक पर्सनची झाली पाहिजे किंवा प्रत्येक फॅमिलीची झाली पाहिजे. नेक्स्ट काय, नो हंगर, जे फूड आहे आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला म्हणजे दिसतं की रस्त्याच्या कडेला भिकारी वगैरे असतात, ते त्यांना जेवायला पण मिळत नाही किंवा त्यांचं काय असते त्यांचं पुढे मागं बघणार पण कोणी नसतं. मग तिथं त्यांचं सुद्धा आपल्याला टोटल म्हणजे गव्हर्नमेंटला त्यांची सुद्धा काळजी करावी लागते किंवा त्यांना कसं अन्न पुरवठा करायला येईल हे सुद्धा ते त्यांना बघावं लागतं. हे पण कशात येते तर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये. नेक्स्ट गुड हेल्थ, जी टोटल हेल्थ आहे आपली ती पॉप्युलेशनची ती कशी व्यवस्थित राहील किंवा कशी मेंटेन करायला येईल ते पण
आपलं याच्यामध्ये मोठं आहे. नेक्स्ट क्वालिटी एज्युकेशन. क्वालिटी एज्युकेशन मध्ये काय येतं तर ओव्हरऑल पॉप्युलेशनला नंबर ऑफ एज्युकेटेड पीपल जेव्हा आपण टोटल पॉप्युलेशन वॉटरची आपण काढणार आहे, टोटल पॉप्युलेशनच्या टोटल डिमांड ऑफ वॉटर काढणार आहे कशाला तर ओव्हरऑल पॉप्युलेशन किंवा आपली सिटी असेल त्याच्यासाठी लागणारी वॉटर डिमांड काढणार आहे. पण त्याच्याबरोबरच आपण जेव्हा सर्वे करतो तेव्हा टोटल नंबर ऑफ गर्ल्स किती आहेत एज्युकेटेड आणि नंबर ऑफ बॉयज किती आहेत एज्युकेटेड हे पण आपण काढतो. ते एज्युकेशनची क्वालिटी आहे ती आपल्याला मेंटेन करायची आणि ती क्वालिटी आपल्याला इन्क्रीज करायची. ते पण तुमचा एक मोठं येतो ग्लोबल गोल येतो पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचा. नेक्स्ट काय आहे जेंडर इक्वॅलिटी. आता जेंडर इक्वॅलिटी आता हे म्हणजे कसं नंबर ऑफ बॉयज अकॉर्डिंग टू नंबर ऑफ बॉयज किती आहेत, नंबर ऑफ गर्ल्स किती आहेत इन इंडिया किंवा आपल्या ओव्हरऑल पॉप्युलेशन मध्ये ते आपल्याला इक्वॅलिटी मेंटेन करायची. त्याच्यासाठी जे काही काही रूल्स रेग्युलेशन आणावे लागतील ते सगळं गव्हर्नमेंट करतं इथं. नेक्स्ट काय आहे 6 नंबर इज क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. जे आपण हे आपला मेन पार्ट आहे आपल्या सिलेबस मधला क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. याच्यावरती आपल्याला जास्त स्टडी आहे पण ओव्हरऑल गोल्स काय आहेत पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचे तर ते आपण बघतोय. क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. आता जे टोटल वॉटर रिक्वायरमेंट आहे पॉप्युलेशनची त्याच्यानुसार आपल्याला जे काही पाणी पुरवठा आहे किंवा जे सांडपाणी आहे ते आपल्याला त्याचं पण व्यवस्थित विल्हेवाट लावायची आहे. आपण ते 6 नंबरच्या पॉईंटमध्ये आपल्या सिलेबसमध्ये कव्हर करणार आहे. 7 काय रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. आता हे काय तर याच्यावरती बरेचसे प्रोजेक्ट रन होतात गव्हर्नमेंटचे किंवा प्रायव्हेट म्हटलं तर तुम्ही जे मोठे प्लांट्स असतात तिथे सोलर बसवले जातात किंवा आपले पवनचक्की वगैरे असतील तर ते काय पार्ट येतो तर रिन्युएबल एनर्जी रिसोर्सचा. तर तो पण येतो पार्ट तो पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये येतो. जी ओव्हरऑल पब्लिकची सेफ्टी आहे किंवा हेल्थ आहे ओव्हरऑल पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये तुमच्या येणार इथं. नेक्स्ट काय गुड जॉब्स अँड इकॉनॉमिक ग्रोथ. आता तुमचं इथं झालं क्वालिटी ऑफ एज्युकेशन झालं 4th नंबरच्या पॉइंटला. क्वालिटी ऑफ एज्युकेशन मेंटेन केली आपण भरपूर चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन देतोय पण त्याचं आपल्याला आउटपुट काय आहे तर जी इकॉनॉमिकल ग्रोथ आहे किंवा जॉब्स आहेत फ्रेशर्सला ते जॉब्स भेटतायत का किंवा त्यांची इकॉनॉमिकल ग्रोथ होतीये का. जर प्रत्येक पर्सनची इकॉनॉमिकल ग्रोथ झाली तर तुमच्या टोटल पॉप्युलेशनची ग्रोथ होणार तर तुमच्या सिटीची किंवा तुमच्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टची असेल किंवा तुमच्या स्टेटची तुमची ग्रोथ होणार. त्याच्यासाठी काय तुम्ही क्वालिटी ऑफ एज्युकेशन मेंटेन केलं तर तुम्हाला त्याची इकॉनॉमिक ग्रोथ त्याचा चार्ट तुम्हाला बघावा लागेल की क्वालिटी ऑफ एज्युकेशन कसं आणि तुमचं इकॉनॉमिकल ग्रोथ किंवा तुमचे गुड जॉब्स किंवा जॉब्स आहेत ते तुमचा ग्राफ मेंटेन होतोय का. हे पण तुम्हाला कशात बघायचं तर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगच्या टोटल ग्लोबल गोल्स मध्ये येतं. तुमचं 9th पॉइंट काय आहे तर इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. तर आता हे पण तुमचं येतं तर डायरेक्टली डिपेंड आहे क्वालिटी ऑफ एज्युकेशन. तर जे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे सिटीचं असेल किंवा तुमच्या स्टेटचं असेल तर ते टोटल इन्फ्रास्ट्रक्चर कधी डेव्हलप होणार आहे जेव्हा तिथली पॉवर्टी कमी होणार आहे किंवा तिथल्या जे पॉप्युलेशन आहे त्याची हेल्थ आहे ती व्यवस्थित आहे तर त्यांचं एज्युकेशन व्यवस्थित होईल. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मेंटेन होतील तेव्हा तुमच्याकडं जे इनोव्हेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आहे टोटल पॉप्युलेशनच्या इनोव्हेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तुमचं मेंटेन करायला येईल. कधी जेव्हा तुम्ही पॉवर्टी रिमूव्ह करणार. रिमूव्ह कुठलीही गोष्ट होत नसते पण जेव्हा कमी करणार तुमची हेल्थ आहे पॉप्युलेशनची ती तुम्ही मेंटेन करू शकता व्यवस्थित तर तुम्ही काय करू शकता इन्फ्रास्ट्रक्चर कडे तुमचं लक्ष देऊ शकता. तर हे सगळे आहेत ग्लोबल गोल्स मध्ये. ह्याच्यात मेन पार्ट येतो तो गव्हर्नमेंटचा येतो. ते ह्या ग्लोबल गोल्स आपले हे सगळे प्रोजेक्ट कोण रन करतं तर गव्हर्नमेंट करतं पण ते आपल्याला स्टडीला आहे पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये. नेक्स्ट काय आता रिड्यूस इनइक्वॅलिटीज. आता हा येतो पॉईंट 10 नंबरचा रिलेटेड टू 5 जेंडर इक्वॅलिटी मध्ये. हे तुम्ही जेंडर इक्वॅलिटी मेंटेन केली तर रिड्यूस इनइक्वॅलिटीज जे काही तुमच्या आता बरेचसे गर्ल्स किंवा गर्ल्सला एज्युकेशन रिलेटेड किंवा बाकीच्या सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कन्सेशन आहे किंवा आरक्षण आहे 15% 10% असं. तर ते कशासाठी आहे तर जे इनइक्वॅलिटी आहे आपल्या इथं ते आपल्याला रिड्यूस करायची आहे किंवा आपल्याला एज्युकेशन क्वालिटी आहे एज्युकेशन
म्हणजे बऱ्याच मुलींना आता एज्युकेशन नाही घेता येत. 10वी पर्यंत बऱ्याच जणी शिकतात, पण तिथून पुढे पण काही जणांना अलाउड नाहीये म्हटलं तरी चालेल. पण ते सगळं आपल्याला इनइक्वॅलिटीज मेंटेन करायचे किंवा ते इनइक्वॅलिटीज रिमूव्ह करायचे आणि आपल्याला जेंडर इक्वॅलिटी मेंटेन करायचे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करतं तर वेगवेगळ्या स्कीम आणतं किंवा रूल्स आणि रेग्युलेशन्स त्यांच्यासाठी बनवतं. हे काय येतं आणि काय करतं तिथं तर रिड्यूस इनइक्वॅलिटीज, जे इनइक्वॅलिटी आहे ती रिड्यूस करण्याचं इथं गव्हर्नमेंट आपला ट्राय करतं. नेक्स्ट काय आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. आता हा पण पार्ट येतो तो तुमचा गुड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतो. जे तुमचं ओव्हरऑल पॉप्युलेशन आहे त्याची तुमची ग्रोथ कशी करायची, त्याच्यामध्ये सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. ज्या कम्युनिटी मेंटेन म्हणजे बऱ्याचशा कम्युनिटी आपण मेंटेन करू शकतो कशासाठी तर हे सगळं जे मॅनेजमेंट आहे याचं बघण्यासाठी. नेक्स्ट काय 12th पॉइंट येतो तो रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन. आता कसं आहे की टोटल आपली पॉप्युलेशन आहे त्याची आपण वॉटर डिमांड काढणार, नंतर जी पॉवर्टी आहे ती रिमूव्ह करण्याचा जी नो पॉवर्टी आपलं एमच आहे ग्लोबल गोल मध्ये की नो पॉवर्टी, जे आपलं अजून फुलफिल झालेलं नाहीये गोल. तर जे तुमच्या जे गव्हर्नमेंट तुम्हाला स्कीम देते किंवा जे नवीन रूल्स काढते गर्ल्सला असतील त्या स्कीमचं टोटल कन्झम्पशन होतंय का, म्हणजे त्याचा 100% यूज होतोय का हे पण बघण्यासाठी तुम्हाला एक कमिटी नेमलेली असते. त्या कमिटीचे जी ग्रोथ आहे ती पण एक आपलं ग्लोबल गोल आहे पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचं. नेक्स्ट क्लायमेट. नेक्स्ट काय येतं क्लायमेट ऍक्शन. एक मिनिट थोडस झूम करते मी. रोहित ताड लेफ्ट करू नका मीटिंग सारखी. तर ओव्हरऑल आपल्याला काय बघायचंय जे एन्व्हायरमेंट आहे एन्व्हायरमेंट रिलेटेड जे आपले पोल्युशन आहे ते पण आपल्याला कमी करणं हे आपले ग्लोबल गोल आहे. जे क्लायमॅटिक चेंजेस आहेत किंवा जे पोल्युशन जे इंडस्ट्रीयल पोल्युशन असेल किंवा जे आपले रोडवरून गाड्या जातात त्याचं पोल्युशन असेल ते सगळं आपल्याला मेंटेन कसं करता येईल हे पण आपलं एक गोल आहे. लाईफ बिलो वॉटर, लाईफ बिलो वॉटर, लाईफ ऑन लँड, हे दोन्ही पण कसं आपल्याला व्यवस्थित मेंटेन करता येईल किंवा त्याची ग्रोथ आपल्याला कशी करता येईल हे सगळं आपल्याला पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये बघायचंय. पीस अँड जस्टिस, जे काही ॲनिमल्स आहेत किंवा जे प्लांट्स आहेत जे आपला इंडस्ट्रीयल एरिया खूप डेव्हलप होतोय आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी पण आपण बरंच काही म्हणजे जंगल तोडणे असेल वगैरे अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळं जे बर्ड्स असतील किंवा ॲनिमल्स असतील त्यांच्यावर आपण त्यांच्यासोबत आपण जस्टिस करून आपले जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपल्याला कसं मेंटेन करायला येईल हे पण आपलं एक गोल आहे पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचं. पार्टनरशिप फॉर द गोल, आणि हे आपण कसं करणार आहे तर पार्टनरशिप करणार आहे कोणासोबत तर जे आपले कमिटीज नेमलेले आहेत गव्हर्नमेंटनी त्याच्यासोबत. आता त्या कोणत्या कोणत्या आहेत ते पण आपण आपल्याला सिलेबसला आहे ते आपण नंतर बघूया. त्याच्या इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम आहे, समजतंय का शिकवलेलं? रितेश कोरके, हर्षाली बाबर, येस मॅडम. काही डाऊट असेल तर चला. तर हे आपले ओव्हरऑल गोल्स आहेत, टोटल 17 आहेत रिलेटेड टू जे 10 इथपर्यंत आहेत 10 to 10 पासून. फोर्थ हा आहे रिलेटेड टू एज्युकेशन क्वालिटी रिलेटेड टू जॉब आहे. जेंडर इक्वॅलिटी रिलेटेड टू कशा आहे रिड्यूस इनइक्वॅलिटीज, आणि बाकीचे सगळे वेगवेगळे आहेत. तर नेक्स्ट बघूयात. हे लॉज आहेत मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट आणि सॅनिटेशनचे, ह्याचं नाही आहे तुम्हाला.
नेक्स्ट बघूयात पॉइंट. आता इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग याच्यामध्ये काय आहे, तर हे आपले पॉइंट आहेत, हे तुम्ही नोटबुक मध्ये लिहून काढायचे सगळ्यांनी. स्क्रीन दिसते? ब्लॅक दिसते मॅम. ओके. एकच मिनिट हा, शेअर करते मी अजून एकदा स्क्रीन. आता दिसते? नेक्स्ट पार्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. स्क्रीन मध्येच रिमूव्ह झाली तर मला सांगा, अनम्यूट करून. नेक्स्ट पार्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. आता त्याच्यामध्ये काय पब्लिक हेल्थ ऍक्टिव्हिटीज येतात. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट काय आहे, प्रिव्हेंट एपिडेमिक्स. एपिडेमिक्स म्हणजे काय, तर साथीचे रोग जे आपले टोटल, आता आपण बरेच बोर्ड बघतो, बोर्ड म्हटल्यापेक्षा भिंतींवर पण लिहिलेलं असतं, साथीचे रोग टाळा, हिवताप टाळा, असे आपण बघितलेले आहेत. ते काय करायचे, तर आपलं मेन इम्पॉर्टन्स काय आहे, तर साथीचे रोग आपण रिमूव्ह करायचे. त्याच्यासाठी काय क्लिनलीनेस असेल किंवा जे काही केमिकल्स किंवा जे फवारण्या करतात ते कोण करतं, तर टोटल ते गव्हर्नमेंट कडून केले जातं. प्रिव्हेंट एपिडेमिक्स. नेक्स्ट पार्ट इज प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, वर्क प्लेसेस, हाऊसिंग, फूड अँड वॉटर. आता आपण बघितलं टोटल 17 गोल्स आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं की एन्व्हायरमेंट किंवा वर्क प्लेस, आपण फूड सेफ्टी, रिमूव्ह पॉवर्टी मध्ये बघितलं फूड अँड वॉटर, आणि एन्व्हायरमेंट मध्ये आपण आता वरचा चार्ट दाखवते तुम्हाला मी. आपलं पीस अँड जस्टिस मध्ये काय येतं, तर एन्व्हायरमेंट, आणि अजून रिन्युएबल एनर्जी, क्लायमॅटिक ऍक्शन आणि पीस अँड जस्टिस हे कशामध्ये येतं, तर आपल्या एन्व्हायरमेंटल सेफ्टी मध्ये येतं. नेक्स्ट काय असतं, तर वर्क प्लेसेस, एन्व्हायरमेंट अँड वर्क प्लेसेस, जिथे आपण काम करतो किंवा जे आपले हाऊस होल्ड पर्पज, जे हाऊस आहे तिथले टोटल आपल्याला काय करायचंय, तर तिथली सेफ्टी पण आपल्याला बघायची आहे. प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, वर्क प्लेसेस, हाऊसिंग, फूड अँड वॉटर सेफ्टी. नेक्स्ट मॉनिटर हेल्थ स्टेटस ऑफ पॉप्युलेशन. टोटल आपली पॉप्युलेशन किती आहे, त्या पॉप्युलेशनला लागणारी वॉटर डिमांड, त्या पॉप्युलेशनचा रिक्वायरमेंट, वॉटर डिमांड, त्याच्यातून जे टोटल पॉप्युलेशन मधून जे सांडपाणी निर्माण होईल, त्या सांडपाण्याचं व्यवस्थापन असेल ते आपण कसं करायचंय ते बघणार. ते सगळं मॉनिटर कोण करणार, तर ऑफिसर्स ऑफ पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. नेक्स्ट काय, मोबिलायझेस कम्युनिटी ऍक्शन. आता मोबिलायझेस कम्युनिटी ऍक्शन म्हणजे काय, तर जे आपली टोटल कम्युनिटी आहे, सपोज पुणे मुंबईला लोक म्हणजे ट्रान्सफर करतात कशासाठी, तर आपले जे एज्युकेटेड लोक आहेत ते जॉबसाठी, लेबर लोक आहेत ते तिथं काम मिळण्यासाठी. हे जे मोबिलायझेशन आहे आपल्या कम्युनिटीचं, हे पण आपल्या पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये आपण रेकॉर्ड करतो. त्याच्यावरून आपल्याला काय, तर वॉटर डिमांड पण आपली त्याच्यानुसार चेंज होती. टोटल पॉप्युलेशन ची जी आपला रेंज आहे ती चेंज होती, आणि त्याच्यानुसार आपल्याला तिथले इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा तिथं आपल्याला गव्हर्नमेंटला ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या ते आपल्याला चेंज करावे लागतील. सो हे पण आपला पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. कोणतं, तर मोबिलायझेस कम्युनिटी ऍक्शन. नेक्स्ट, रिस्पॉन्स टू डिझास्टर्स. आता हे डिझास्टरचं पण एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे जो आपल्याला
लक्षात घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये काहीतरी एखाद्या ठिकाणी समजा डिझास्टर मॅनेजमेंटचा हा पार्ट येतो. आपल्याला याचं डिटेल नाही आहे सिलेबसला, पण फक्त पॉइंट बघूयात आपण. तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये एखाद्या ठिकाणी आता सपोज त्सुनामी आली किंवा भूकंप झाला, तर तिथली जी कम्युनिटी आहे तिथं आपल्याला आपण हेल्प पोहोचू शकतो, पण आपल्याला बऱ्याच वेळा तिथल्या जे लोक आहेत त्यांना ट्रान्सफर करावं लागतं. मग ते पण काय येतं अंडर द गव्हर्नमेंट ऑफ पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. अश्युअर्स क्वालिटी, ॲक्सेसिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी ऑफ मेडिकल केअर. जे आता आपला एक मोठं आहे याच्यामध्ये हेल्थ. जे काही आपले आपण ओव्हरऑल बघणार आहे आपले रिलेटेड टू दी 17 पॉइंट्स. जो मोठं आहे गुड हेल्थ. आता हे गुड हेल्थचा मोठो आहे आपला हा, तो इथं आपण फुलफिल करणार आहे. कशामध्ये? अश्युअर्स क्वालिटी, ॲक्सेसिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी ऑफ मेडिकल केअर. जी टोटल मेडिकल केअर आहे पॉप्युलेशनला लागणारी, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? गव्हर्नमेंट काय करणार, जे तुमचे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत तिथे तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम अवेलेबल करून देणार. आणि जे काही नवीन मेडिकल म्हणजे हॉस्पिटॅलिटीमध्ये जे नवीन इन्व्हेन्शन आलेत, त्याचे इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा त्या कोणत्या टेस्ट असतील ते तुम्हाला तिथं गव्हर्नमेंट अवेलेबल करून देणार, कुठं तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये. मग हा आपला एक मोठं येतो. रीच आउट. नेक्स्ट पार्ट इज रिचेस आउट टू लिंक हाय रिस्क अँड हार्ड टू रिच पीपल टू नीडेड सर्व्हिसेस. आता हे काय आपलं ओव्हरऑल हा मॅनेजमेंटचा पार्ट येतो. जे काय आपली सर्व्हिस आहे, जी गव्हर्नमेंटनी सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे, ती सर्व्हिस टू पीपल म्हणजे जे टोटल पॉप्युलेशन आहे त्यांना कशी पोहोचवायची, त्याच्यासाठी त्यांनी एक लिंक केलेली आहे किंवा त्यांनी एक चेन केलेली आहे. त्या चेनचं ओव्हरऑल ऑब्झर्वेशन त्यांच्याकडून झालं पाहिजे. नेक्स्ट, रिसर्चेस टू डेव्हलप न्यू इन्साइट्स अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स. जे काही नवीन रिसर्च आहे टोटल आपले गोल अचीव्ह करण्यासाठी, तो रिसर्च असेल आणि त्याच्यामध्ये न्यू इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स पण आपल्याला ऍड करावे लागतील. ते पण आपला पार्ट येतो ह्या हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये. नेक्स्ट पार्ट इज लीड्स द डेव्हलपमेंट ऑफ साऊंड हेल्थ पॉलिसी अँड प्लॅनिंग. टोटल जे आपलं हेल्थ असेल किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द पॉप्युलेशन असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याचं प्लॅनिंग आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या पॉलिसीज आहेत त्या पण आपल्याला त्याचं म्हणजे पब्लिक हेल्थ ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला येतं. आता हे कोणत्या पॉलिसीज आहेत, काय आहेत, हे आपल्याला सिलेबसला नाहीये, पण ओव्हरऑल आपलं इम्पॉर्टन्स काय आहे हेल्थ इंजिनिअरिंगचं, तर तुम्ही हे पॉईंट नोट डाऊन करू शकता तुमच्या नोटबुकमध्ये. सगळ्यांनी नोटबुक प्रिपेअर करायचे. इम्पॉर्टंट पॉईंट सांगते मी, ते नोट डाऊन करायचे. तुमचं जेव्हा सबमिशन असेल तेव्हा मी नोटबुक बघितल्याशिवाय तुम्हाला साईन नाही भेटणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नोटबुक प्रिपेअर करायची. त्याच्यामध्ये COPO आपले कंटेंट आहेत ते पण सगळ्यांनी नोट डाऊन करायचे. मागच्याच लेक्चरला मी सांगितलंय. लिहून घेताय का? कसं घेताय ना लिहून? कुणीतरी बोला. आहेत का PPT सगळे? सेंड कराय मॅडम ग्रुपवर. हॅलो, लिहिणार का पण तुम्ही? PPT पाठवली हा मी. लिहितो. हा ठीक आहे. नेक्स्ट बघूयात मग. आता हे सेक्टर्स आहेत पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचे. सेक्टर कोणते कोणते येतात बघा. सुपरविजन अँड कंट्रोल ऑफ वॉटर सप्लायज. जे टोटल तुमच्या आता त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत, वॉटर सप्लाय लाईन ज्या आहेत तुमच्या, त्याचं सुपरविजन आणि कंट्रोलमध्ये काय येतं तर मेंटेनन्स येतो. तर त्याच्यामध्ये कोणत्या सिवेज डिस्पोजल युनिट्स असतील, स्विमिंग पूल्स असतील किंवा डेअरी सॅनिटेशन असेल. सिवेज डिस्पोजल युनिटमध्ये कोणते कोणते तर तुमचे IC चेंबर्स जे WC टॉयलेट्स असतात त्याचं टोटल डिस्पोजल म्हणजे तुम्ही ते कुठे डंप करता त्याच्यासाठी जी पाईपलाईन असते त्याचं सुपरविजन आणि
मेंटेनन्स हे येतं. नेक्स्ट स्विमिंग पूलचं सुपरविजन आणि मेंटेनन्स आणि डेअरी सॅनिटेशन. नेक्स्ट इन्स्पेक्ट अँड रोडंट रिडक्शन. आता हे काय आहे तर तुमचं जे तुमचे रोड्स असतील त्याच्याकडेने तुमची जी गेलेली असते ड्रेनेज, रोडच्या कडेने जे ड्रेनेज सिस्टीम असते त्याच्यात तुमचं ह्याच्यामध्ये इन्स्पेक्शन येतं. गार्बेज अँड रिफ्यूज डिस्पोजल, जे ओव्हर टोटल पॉप्युलेशन आहे त्या टोटल पॉप्युलेशन मध्ये तुमचे सपोज किती अमाऊंट ऑफ तुमचा गार्बेज आहे किंवा जे रिफ्यूज मटेरियल आहे ते तुमचं तयार होतं, त्याचं डिस्पोजल आणि त्याचे टोटल क्वांटिटी किती आहे आणि त्याचं डिस्पोजल ह्याचं पण तुम्हाला स्टडी आहे आता. एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन हे आपलं टोटल ह्याच्यातच येतं पब्लिक हेल्थमध्ये. इंडस्ट्रियल सॅनिटेशन, नंतर हिटिंग अँड व्हेंटिलेशन, याच्यामध्ये प्लंबिंग आणि हाऊसिंग. जी आपली प्लंबिंग सिस्टीम आहे त्याची टाईप पण आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. आणि हाऊसिंग मध्ये काय बघणार आहे तर आपलं 1 पाईप 2 पाईप सिस्टीम असते त्याचं पण आपण स्टडी आपण करूयात. हे म्हणजे टोटल काय काय सेक्टर आहेत. सिटी प्लॅनिंग येते, सिटी प्लॅनिंग येतं, डिझास्टर रिलीफ येतं, वॉटरवे पोल्युशन्स. म्हणजे काय जे तुमची ओव्हरऑल सिवेज डिस्पोजल युनिट्स किंवा वॉटर सप्लाय लाईन आहे त्याच्याबद्दलचा स्टडी, म्हणजे टोटल ड्रेनेज सिस्टीम असेल किंवा तुमचे टोटल अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर द पॉप्युलेशन. जे पाणी तुम्हाला टोटल पॉप्युलेशनला किती अमाऊंट ऑफ वॉटर लागणार आहे आणि जे वेस्ट वॉटर किती जनरेट होणार आहे त्याच्याबद्दलचा स्टडी. आणि वेस्ट वॉटर जनरेट झाल्यानंतर त्याचं डिस्पोजल कशा प्रकारे करायचं किंवा ते डिस्पोजल कुठं करायचं आणि केल्यानंतर त्याच्यावरती ज्या काही आपण प्रोसेसेस डायरेक्ट डिस्पोजल आपण नाही करत तर त्याच्यावरती काही आपण केमिकल प्रोसेसेस असतील त्या करतो आणि मग आपण जे गार्बेज आहे ते डिस्पोजल करतो. आपण डायरेक्टली डंप नाही करू शकत एन्व्हायरमेंटमध्ये. त्याच्यामधून जे केमिकल्स किंवा खराब झाल्यानंतर त्याच्यातून जे केमिकल्स बाहेर पडतात किंवा त्यात एअर पोल्युटंट्स बाहेर पडतात ते आपल्याला एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतं. सो आपण डायरेक्टली ते डंप नाही करत. एक मिनिट. नेक्स्ट पार्ट आपला येतो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहेत का? समजतंय सगळ्यांना? ठीक आहे. कुणाला काही डाऊट असतील तर विचारत चला. अनम्यूट करून विचारू शकता तुम्ही डायरेक्टली, काहीच प्रॉब्लेम नाहीये तसं. तर आता नेक्स्ट पार्ट बघूयात आपण की मेजर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन. आता त्याच्यामध्ये आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर येतं त्याच्याबद्दलचं थोडंसं, जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चरचं पॉईंट बघितलंय आपण गोल्समध्ये त्याच्याबद्दल येतं. नेक्स्ट फर्स्ट पॉईंट आहे त्याच्यातलं वॉटर सप्लाय स्कीम्स, जे आपलं टोटल प्लंबिंग सिस्टीम आता तुम्ही बघितली असेल 1 पाईप आणि 2 पाईप अशी प्लंबिंग सिस्टीम असते. तर आपलं काय एम आहे सध्या आपलं CO मध्ये कोर्स आउटकम आपलं काय आहे तर तुम्हाला ती 1 पाईप सिस्टीम आहे की 2 पाईप सिस्टीम आहे ते तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे. मग ते आपल्या सिलेबसमध्ये आहे, आपण त्याचे डायग्राम असेल किंवा आपण प्रॅक्टिकल नाही सॉरी आपल्याला त्याच्या जेव्हा सिलेबसचं पॉईंट येईल तेव्हा तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे त्याच्यानंतर की बाबा जे आपली प्लंबिंग सिस्टीम आहे ती 1 पाईप आहे की 2 पाईप आहे. आता तुम्ही एखादी बिल्डिंग बघितली तर त्याच्यावरती तुम्हाला जे WC बाथ पासून ज्या पाईप्स जातात त्या म्हणजे त्याचं कसं तुम्ही टोटल सिस्टीम अरेंज केलेली आहे बाबा ते तुम्हाला त्याच्यामध्ये एस्थेटिक व्ह्यू तुम्ही कन्सिडर केलेला आहे का ते पण तुम्हाला महत्वाचं आहे. तर आता इथं आपण काय बघतोय मेजर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन मध्ये फर्स्ट वॉटर सप्लाय स्कीम,
जे टोटल तुमची टोटल डिमांड ऑफ वॉटर काढल्यानंतर तुम्ही कसं सप्लाय करणार आहे तुमच्या टोटल पॉप्युलेशनला, ती त्याचं जे सिस्टीम आहे ते तुम्हाला इथं प्लंबिंग सिस्टीम तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. ती काय येते वॉटर सप्लाय स्कीम मध्ये. नेक्स्ट काय आहे, सीवर लाईन अँड ट्रीटमेंट प्लांट. आता हे कशामध्ये येतं, तर जे तुमचं टोटल तुम्ही टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर कॅल्क्युलेट केली, त्यानंतर तुम्हाला त्या पाण्याचं काहीतरी ट्रीटमेंट प्लांट वरती तुम्हाला त्याचं शुद्धीकरण असेल ते करावं लागेल. ते सीवर लाईन आणि ते ट्रीटमेंट प्लांट मध्ये येतं. नेक्स्ट काय येतं, तर इन्स्टिट्यूशनल, पब्लिक आणि प्रायव्हेट टॉयलेट्स. तर ह्याचं काय कन्स्ट्रक्शन, हा आपला काय बघतो आपण, मेजर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन. हे काय तर वॉटर सप्लाय स्कीम साठी तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन लागतं. सीवर लाईन आणि ट्रीटमेंट प्लांट साठीच एक कन्स्ट्रक्शन, जे किंवा हे इन्स्टिट्यूशनल लेवलचं जे इन्स्टिट्यूशनल किंवा पब्लिक हेल्थ आहे, तिथं तुम्हाला WC बाथ त्याचं अरेंजमेंट करावी लागेल, तिथे तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन. नंतर सेप्टिक टँक्स. सेप्टिक टँक्स म्हणजे जे काय आपले पाण्याच्या टाकी आपण मोठमोठ्या बघतो, किंवा आपल्या घराच्या वरती पण आपली पाण्याची टाकी असते, ती म्हणजे काय आपले सेप्टिक टँक्स. त्या टँक्सचं कन्स्ट्रक्शन असेल. नेक्स्ट हाऊस सॅनिटेशन, त्याचं कन्स्ट्रक्शन असेल. हाऊस कन्स्ट्रक्शन टोटल ओव्हरऑल ते पण प्लंबिंग सिस्टीम, आपल्याला टोटल हाऊस कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपल्याला तिथं प्लंबिंग सिस्टीम जनरेट करावी लागते. त्याचा आपल्याला वेगळा प्लॅन काढावा लागतो, तो पण आपल्याला आहे प्रॅक्टिकलमध्ये. नेक्स्ट स्विमिंग पूल्स. जे स्विमिंग पूल असतं तिथं पण आपल्याला जे प्लंबिंग सिस्टीम आहे त्याचं कन्स्ट्रक्शन करावं लागतं. नेक्स्ट लँडफिल साईट, हा येतो तो आपला सिवेजचा पार्ट येतो. लँडफिल साईट्स जे आपलं ओव्हरऑल गार्बेज आहे, ते गार्बेज आपण कुठे डंप करणार त्या साईट्स असतात, त्या लँडफिल साईट्स असतात. मग ते त्याचं कन्स्ट्रक्शन पण आपल्याला म्हणजे पीएची कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला येतं. बायोगॅस किंवा सोलर एनर्जी. तर हा पॉइंट येतो आपला रिन्युएबल एनर्जी मध्ये, आपण जो वरती बघितला ते तिथला पॉइंट आहे. ह्याचा आपल्याला सिलेबस मध्ये नाहीये आता सध्या. ॲडिक्वेट किंवा सायफन सुपर पॅसेज. आता हे सायफन ऍक्शन कशासाठी लागते, तर जे तुमचं जे वॉटर सप्लाय करता तुम्ही, ते डायरेक्टली सायफन ऍक्शननी तुम्हाला जे सपोज ग्रॅव्हिटी थ्रू तुम्हाला तुमच्या घरापर्यंत तुम्हाला कसं पोहोचेल ह्याच्याबद्दल ते सायफन ऍक्शन आपली आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन. आता हे आपले कन्स्ट्रक्शनचे पार्ट येतात, तुम्ही हे पण नोट डाऊन करू शकता मेजर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन मध्ये. इथपर्यंत डाऊट आहे का कोणाला, काही विचारत चला, काही नाही समजलं तर. थोडस थेरॉटिकल पार्ट आहे आपला, पण तुम्ही ऐकत राहिलं तर तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इझिली भेटतील. समजतंय का? बोलत चला, झोप लागणार नाही. लेफ्ट करू नका मीटिंग. मल शेट्टी. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आता आपण.
स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का सांगा कोणीतरी? अस्मिता मोरे. No, ma'am. एक मिनिट मी शेअर करते अजून एकदा. काय प्रॉब्लेम झालाय? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? विचारा, काय विचारायचं असेल तर. ओव्हरव्ह्यू तरी समजला का पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये आपण काय बघणार आहे? कोण सांगेल? ओव्हरव्ह्यू समजलाय का आपण काय बघणार आहे नक्की पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये? ज्ञानेश्वरी शिंदे. Yes, ma'am. तुम्ही सांगू शकता काय बघणार आहे आपण पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये टोटल? ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. आता मी सिलेबस बघितलाय आपण थोडासा, आणि थोडासा पार्ट आपण आता लगेच स्टार्ट नाहीये करणार आपलं चॅप्टर. तुम्हाला आतापर्यंत काय समजलं ते थोडंफार सांगा वाटलंच तर. ज्ञानेश्वरी सांगता येईल? कोण सांगेल? हर्षाली. हर्षाली बाबर. Hello. हा, हर्षाली सांगायला येईल का तुम्हाला आपण ओव्हरव्ह्यू काय बघितलं? How to maintain people's health, how to remove poverty, then how to develop infrastructures. आपण काय बघणार आहे तर टोटल पॉप्युलेशनला वॉटर डिमांड किती लागेल, जे आपण आता बघितलं हर्षाली, ते आपले ग्लोबल गोल्स होते. आपण ते बघणारच आहे. ते आपल्याला अचीव्ह करण्यासाठी आपल्याला हा सब्जेक्ट आहे, त्याच्यातला एक छोटासा पार्ट आहे आपला सब्जेक्ट म्हणजे. तर आपण काय बघणार आहे, टोटल पॉप्युलेशन ची वॉटर डिमांड. वॉटर डिमांड ते आपण त्यांना तिथपर्यंत ते पाणी कसं पोहोचवायचं, त्याच्यामधली प्रोसेस येते आपली कोणती, तर वॉटर ट्रीटमेंट्स. जे काय आपण पाणी, आता पिण्याचं पाणी आहे त्याचं आपलं शुद्धीकरण होतं जलशुद्धीकरण केंद्रावरती, ते आपण बघणार आहे. नंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या टेस्ट, त्यानंतर ते टोटल वॉटर आहे आपलं ते कसं पोहोचेल टोटल पॉप्युलेशनला, आणि नंतर जे वेस्ट वॉटर जनरेट होणार आहे त्याचं डम्पिंग असेल, जे लँडफिल आपण बघतोय ते वेस्ट वॉटर किंवा जे टोटल गार्बेज जनरेट होणार आहे आपल्या पॉप्युलेशन थ्रू, ते कसं डम्प करणार, त्याच्यासाठी ज्या काही अगोदर लागणाऱ्या केमिकल ट्रीटमेंट्स आहेत त्याच्याबद्दलचा पण आपण स्टडी यामध्ये करणार आहे. आले लक्षात सगळ्यांच्या? कोण सांगेल? संकेत शेंडे. संकेत शेंडे समजतंय ना सगळ्यांना शिकवलेलं? सोहेल तोरणे. तुलसीदास लोंढे आहेत का?
बोलत चला, बोललं नाही तर मला काहीच समजणार नाही. आकांक्षा झाडे. अडसूळ. हाँ यस मैम. समजतंय शिकवलेलं? मी आता काय सांगितलं तुम्ही रिपीट करू शकता? आपण काय बघणार आहे नक्की? हाँ मैम करते थोडं. हा हॅलो. हा येतोय आवाज, बोला. हां पण ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट मधलं जे असतं म्हणजे पब्लिक हेल्थ बद्दल किंवा आपण इन्फ्रास्ट्रक्चर तसं ते म्हणजे रिमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ह्याच्याबद्दल एक एक्सप्लेनेशन घेणार तुम्ही. प्लस टोटल पॉप्युलेशन जे वॉटर डिमांड काय करतं ते पाहणार आपण. परत म्हणजे पाणी कसं पोहोचवायला हवं हे मेनली. परत वॉटर ट्रीटमेंट जे असते किंवा आपण शुद्धीकरण म्हणतो ते त्याचे एक्सप्लेनेशन वगैरे तुम्ही देणार ह्याच्यामध्ये. परत टोटल गार्बेज जे होतं ह्या पॉप्युलेशन नुसार त्याच्यावरती आपण अजून पाहणार आहोत. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारत चला, आपण आता लगेच सिलेबस स्टार्ट नाहीये करणार. तुम्ही COPO मी तुम्हाला आज नक्की पाठवेल, तुम्ही ते नोटबुक मध्ये नोट डाऊन करा सगळ्यांनी. इंट्रोडक्शन ऑफ टीचर आणि जे COPO आहेत आपले सब्जेक्टचे ते मी तुम्हाला पाठवते, ते तुम्ही नोट डाऊन करा आणि आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात मग जे काय आहे आपला सिलेबस ते. ओव्हरव्ह्यू तरी बऱ्यापैकी समजलेला आहे. ज्यांना नाही समजलं त्यांनी लेक्चरच्या वेळेस मला विचारलं तरी चालेल, अनम्यूट करायचं स्वतःला आणि विचारायचं. काही प्रॉब्लेम असेल तर विचारत चला. काही नाही समजलं तरी सांगत जावा. 2 वेळा 3 वेळा रिपीट करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. सगळ्यांनी लेक्चर अटेंड करायचे. ठीक आहे, मग तुम्ही रोल नंबर टाकून लेफ्ट झालं तरी चालेल आता.